नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपला घरकुल योजने संदर्भातील आहे। तर घरकुल योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही घरकुल योजनेच्या लाभासाठी ॲप्लिकेशन करणार असाल तर तुम्हाला जॉब कार्ड हे कागदपत्र आता अत्यावश्यक करण्यात आलं आहे। तर बऱ्याच जणांना जो काही जॉब कार्ड आहे त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येत आहे। तर प्रॉब्लेम हा येत आहे की घरामध्ये समजा तुमच्या आई-वडिलांच्या नावाने जॉब कार्ड असेल तर त्यांच्या मुलांना जर का घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्याच्यासाठी जर जॉब कार्ड काढायचं असेल तर त्याच्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाहीये। त्यांच्या नावाने जॉब कार्ड नसल्यामुळे, त्यांचं नवीन जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाहीये। कारण की मित्रांनो, याच्यामध्ये होतं काय की जर तुमच्या कुटुंबामध्ये एकाकडे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला त्या जॉब कार्डचा लाभ घेता येत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं सेपरेट जॉब कार्ड इथे काढावं लागेल। समजा तुमच्या घरामध्ये आईवडील असतील आणि आईवडिलांच्या नावाने जर कोणाच्या एका नावाने जॉब कार्ड असेल आणि जर का त्यांच्या मुलाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिथे तुमचं आईवडिलांचं जॉब कार्ड चालणार नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं इथे जॉब कार्ड काढावं लागेल तरच तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकता। तर इथे जाणून घ्या की एका जॉब कार्डवर किती जणांना इथे लाभ घेता येतो। तर मित्रांनो, एका जॉब कार्डवर तुम्ही घरातला फक्त एकच व्यक्ती घरकुल योजनेचा इथे लाभ घेऊ शकतो। तर यासाठी करायचं काय की लवकरात लवकर तुम्हाला तुमचं सेपरेट जॉब कार्ड इथे काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या वर्षीपासून जो काही आवास 2024 प्लस हा जो काही सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवास प्लस 2024 हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। त्याच्यामध्ये सेल्फ सर्वे म्हणजे तुम्ही स्वतःचं त्या यादीमध्ये तुमचं नाव लावून घ्यायचं आहे। तर यादीमध्ये लावण्यासाठी तुम्हाला इथे जॉब कार्ड नंबर आवश्यक करण्यात आलेला आहे। तर जॉब कार्ड नंबर म्हणजे MS सुरू होणारा एक जॉब कार्ड नंबर असतो। जॉब कार्ड म्हणजे नरेगा अंतर्गत जे काही रोजगार हमी योजना असते त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड असणे आवश्यक आहे। आणि हेच जॉब कार्ड तुम्हाला शासनाच्या विविध योजना म्हणजेच आता जे काही PM आवास घरकुल योजना चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे। तर मित्रांनो, आता जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे लक्षात घेऊया। तर जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स। तर याच्या बँक पासबुकमध्ये लक्षात घ्या तुमचं बँक अकाउंट तेच द्यायचं आहे जे तुमचं DBT लिंक असेल। जे आधार कार्डला जे तुमचं बँक अकाउंट लिंक असेल तेच येथे तुम्हाला तुमच्या जॉब कार्ड काढण्यासाठी द्यायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्डची झेरॉक्स। तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट तुम्हाला जॉब कार्ड काढण्यासाठी तयार ठेवायचे आहेत। आणि जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिथे जो रोजगार सेवक असतो त्या रोजगार सेवकाकडे हे काही डॉक्युमेंट सांगितले, त्याच्यामध्ये तुमचा 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स हे डॉक्युमेंट तुम्हाला रोजगार सेवकाकडे द्यायचे आहेत आणि तुमचं जॉब कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ग्रामसेवकाला किंवा तुमचा जो काही सरपंच असेल त्याच्याकडून सुद्धा तुमचं जे काही जॉब कार्ड आहे ते काढून घेऊ शकता। तर मित्रांनो, जॉब कार्ड अत्यावश्यक करण्यात आलेला आहे। तर जो काही सर्वे चालू आहे PM आवास घरकुल योजनेचा त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सेपरेट जॉब कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणा एकाकडे जॉब कार्ड असेल आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुम्हाला जर स्वतःचा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचं जे काही सेपरेट जॉब कार्ड असणे इथे आवश्यक आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवरती घेऊन येत असतो। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।